चला आज आपण मटण बनवूया. मटण बनवायला आता आपण पहिल्यांदा हे 1 किलो मटण घेतलं, चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. आता मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेतलं. हे हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे, ती हिरवं वाटण याच्यात टाकून घेऊया. आपण पहिलं सगळं मिक्स करू. आपण मिक्स करून घेऊया सगळं. हे सगळं मिक्स झालं. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता इकडे मी गॅस पेटवते, गॅस चालू करते. इथं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकून घेतलं. आता त्यात आपल्याला कांदा टमाटर टाकायचा आहे. कढीपत्ता, कढीपत्ता टाकला. त्याच्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे. 2 कांदे कापून घेतले होते. आता टमाटर टाकते. 2 टमाटे घेतलेले आहे. मला गावरान मटण बनवायचं आहे. गावाकडे भाजलं होतं ना, तसं बनवायचं आहे आपल्याला. आता हलवून घेऊया आपण. कांदा शिजून द्या. आपला कांदा परतून झाला. आपल्याला याच्यामध्ये आहे ना मटण सोडायचं. मटण घ्यायचं सोडून. आता हलवून घेऊया चांगलं. त्याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं, असं शिजून घ्यायचं. पण याच्यावरती ढाकण ठेवून घेतो. नंतर मग याच्यात गरम पाणी करून टाकायचं आहे. ढाकण ठेवून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. त्याला आता आपण मटण शिजलं का नाही बघूया. हे बघा, आपलं मटण शिजलेलं आहे. आता आपल्याला त्याचा मसाला काढायचा आहे. आता पहिल्यांदा मी याला कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि जिरे वाटलेले, ते हिरवं वाटण टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे 2 कांदे मी कापून आणि भाजून घेतले. आणि खोबऱ्याची 1 वाटी भाजली, ती बारीक वाटलेली आहे. आता आपण मसाला तयार करूया. जास्त काही मसाला लागत नाही आपल्याला, साधं सिंपल करायचं आहे. गावरान मटण करायचं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि वाटून घेऊया. चला आता आपण तेल टाकूया. फोडणीसाठी तेल टाकते. आता कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकला. आता आपण हे वाटण टाकू. वाटण केलेले आहे ना, ते टाकून घेऊया. साधी सोपी रेसिपी आपली. वाटण टाकून घेऊया. लगेच आपण हे आपला हा घरगुती मसाला आहे, हा पिवळा मसाला, हा काळा मसाला, आपण हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये लगेच. मसाला चांगला परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा. त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचंय, थंड पाणी नाही टाकायचं.
गरम पाणी टाकलं का टेस्ट पण लागते कालवणाला, चांगलं होतंय, तरी पण येते. मसाला चांगला ना तरी चांगली कालवणाला. आपल्याला गावरान कालवण करायचं आपल्याला. मसाल्याला तेल सुटायला लागलं. चांगला मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. हे बघा तेल सुटायला लागलं मसाल्याला. बघू शकता मसाला. काळं कालवण करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला लगेच हे शिजवलेलं हे मटण टाकायचे. हे त्याच्यातच त्या पाण्यामध्येच शिजवलेलं आहे आपण वरून पाणी टाकलेलं नाहीये. आता आपण याच्यात टाकून घेऊया. त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकून घेऊया. आपल्याला जेवढं लागतं ना तेवढं पाणी टाकायचं आपल्याला. हे बघा आपलं आता झालेलं आहे मटण. आता आपण याला 5 मिनिटं उकळी येईपर्यंत ठेवायचं. 5 मिनिटं उकळी आली का आपले कालवण झालं. आपलं कालवण तयार झालेलं आहे. बघा तरी कशी आलेली आहे. हे पूर्ण ताट झालेले आहे. या जेवायला तुम्ही पण. माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान छान कमेंट करा. असे छान छान रेसिपी तुम्हाला दाखवणार. फॉलो करा. धन्यवाद.